लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की काव्याने मूव्ह ऑन करायचं ठरवलेलं आहे आणि ते रम्याला बिलकुल आवडलेलं नाहीये आणि त्यामुळे ती तिच्या कॉफीमध्ये जायफळ घालायचा विचार करते, म्हणजे ती अभ्यास नाही करू शकणार आणि झोपून जाईल. त्यामुळे पार्थच्या मनात तिची जागा निघून जाईल. इकडे काव्य अभ्यास करत करत फिरत असताना तिकडे रम्या कॉफीमध्ये जायफळ मिक्स करत असते आणि तिला बघून लपून बसते. त्यानंतर ती जायफळ मिक्स करते. इकडे जीवा झोपी जातो आणि नंदिनी विचार करत असते की जर आपल्याला वाटत होतं की जीवाचं एकतर्फी प्रेम आहे, पण तसं नाही आहे. आणि जर जीवाचं एकतर्फी प्रेम नाही आहे आणि दोघांचंही प्रेम होतं तर त्यांना मूव्ह ऑन करणं शक्य नाही आहे. त्यामुळे मला काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे, कारण त्यांना असं नात्यांमध्ये अडकवून ठेवण्यात काहीच अर्थ नाही. कारण आज जीवानी तो जो स्टॅच्यू होता तो फुटल्यानंतर खूपच जास्त वेगळ्या प्रकारे बिहेव केलेलं असतं, कारण तो मोल्ड जीवासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि ती त्याची आणि काव्याची शेवटची आठवण असते. त्यामुळे त्याला खूप राग आलेला असतो आणि त्या रागाच्या भरामध्ये त्याने नंदिनीला बरंच काही ऐकवलेलं असतं. त्यामुळे नंदिनीला काहीतरी निर्णय घ्यायचा असतो. इकडे पार्थ काव्याला म्हणत असतात की मी तुमच्यासाठी एक सरप्राईज केलेला आहे आणि ते कॉफी घ्यायला किचनमध्ये जातात. किचनमधून तोपर्यंत रम्या निघून गेलेली असते आणि ते कॉफीमध्ये दूध मिक्स करतात, म्हणजे ते देता येईल. इकडे ते काव्याला कॉफी देतात, पण काव्या त्या कपामधली तिची जी कॉफी असते ती पूर्ण जी आहे पार्थच्या कपामध्ये ओतते, पण ते रम्याला दिसत नाही आणि रम्याला वाटतं की ती पूर्ण कॉफी काव्याच पिणार आहे. पार्थ जास्त काही आर्ग्युमेंट न करता तिला म्हणतात की ठीक आहे, तुम्हाला जसं हवं असेल तसं करा. त्यानंतर काव्याला आळस येतो आणि यावरनं रम्याला वाटतं की ती खरंच कॉफी पिली आहे आणि त्यानंतर ती जाऊनही कन्फर्म करते आणि कॉफीमधली जी आहे ती पूर्ण संपलेली असते. यावरनं रम्या खूप आनंदी होते. इकडे काव्याला खूप झोप येत असते आणि ती विचार करते की मी कॉफी प्यायला हवी होती. त्यानंतर तिला एक बुकमार्क जे पार्थने दिलेलं असतं त्यावरचं ती वाचते आणि तिला ते खूप आवडतं, पण जेव्हा ती खाली नाव वाचते ते जीवाचं असतं आणि पार्थने सांगितलेलं असतं की हे खूप जवळच्या व्यक्तीने त्यांना दिलेलं असतं, म्हणजे तो जीवाच असतो. काव्य विचार करते मी एवढं मूव्ह ऑन करायचा विचार करत आहे, पण तरीही जीवा मध्ये मध्ये सारखा समोर का येत आहे. ती विचार करते की काहीही झालं तरी मला आता मूव्ह ऑन करावंच लागेल आणि मला माझ्या अभ्यासावरती लक्ष दिलं पाहिजे. ते विचार करून ती ते बुकमार्क ठेवून देते आणि अभ्यास करायला लागते आणि विचार करते पुढचे 3-4 तास तरी मला अभ्यास करायला पाहिजे. इकडे रम्या तिच्या आईला येऊन सांगते की मी जे ठरवलं होतं ते झालं. मी तिच्या कॉफीमध्ये जायफळ टाकली आणि तिला आता झोप येत आहे. उद्या सकाळपर्यंत ती लवकर उठलेली नसेल आणि जेव्हा पार्थला समजेल की ती अभ्यास न करता तशीच झोपून गेली आहे तेव्हा त्यांचा खूप संताप होईल. त्यानंतर ते दोघं काव्या आणि पार्थची ॲक्टिंग करतात की ते कसे ॲक्ट करतील सकाळी उठल्यानंतर. त्यानंतर सकाळी नंदिनी किचनमध्ये आलेली आहे, पण तिच्या डोक्यांमधनं तो जो डिस्कशन झालेलं असतं तिचं आणि जीवाचं ते विसरू शकत नसते आणि त्या नादात ती दुधामध्ये मीठ टाकते. मन शांत करण्यासाठी ती तिच्या आईला फोन करते आणि म्हणते की फक्त आठवण येत होती म्हणून फोन केलेला. तिचं मन अस्वस्थ असतं, पण ती तिच्या आईला काही सांगू शकत नसते. पण तिच्या आईला थोडासा शंका येते आणि ती म्हणते की थोड्या दिवसांसाठी माहेरी येऊन जा, कारण माहेरपण हे मॉइश्चरायझर सारखं असतं जे मनाला ओलावा देऊन जातं. यावर जे नंदिनी आहे तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ती जायचा विचार करते. इकडे रम्या आणि तिची आई खूप आनंदी असतात आणि रम्या ऑफिसला जाण्यासाठी तयार झालेली असते आणि ती खूपच जास्त आनंदी आणि ग्लो करत असते, कारण त्यांना वाटत असतं की काव्या झोपलेली असेल आणि पार्थची खूप चिडचिड होत असणार, कारण तिने अभ्यास केलेला नाही आहे. इकडे जी नंदिनी आहे ती जीवाला त्याचा शर्ट घालण्यासाठी मदत करते. त्यानंतर जीवा तिला म्हणत असतो की मला माफ कर, मी तुझ्यासोबत काल जे वागलो ते खूप चुकीचं वागलो, पण मला मूव्ह ऑन होण्यासाठी थोडासा वेळ हवाय. मी खूप प्रयत्न करत आहे, परंतु माझ्याकडनं होतच नाही. मी
पण एक माणूस आहे आणि मला माहिती आहे की मला जास्त वेळ लागत आहे, पण तू मला मदत करशील का? आणि तो मागे वळून पाहतो तर नंदिनी तिथून निघून गेलेली असते. त्यानंतर तो पाहतो तर त्यांची जी दोघांची वॉच असते ती नंदिनी तिथेच सोडून गेलेली असते.